नमस्कार. आमचा विदर्भातला मित्र अविनाश पोईनकर याचा दंडकारुण्य नावाचा कविता संग्रह मी सध्या वाचतोय. जलजंगल जमिनीसोबत जगणाऱ्या लढणाऱ्या माणसांचं खरं जळजळीत वास्तव त्याने या पुस्तकात मांडलंय. एक एक कविता अगदी काळजाला भिडणारी आहे. पेट्रोल डिझेल गाडीच पिते, माणूस प्यायला असता तर सुरू झालं असतं जागतिक महायुद्ध. बरं झालं आमचं जंगल आहे शाबूत आणि पाणी आहे शुद्ध. किराणा दुकानातच मिळतो असं नाही, जंगलातही मिळतो. त्यासाठी व्हावं लागतं रानमित्र, भटकावं लागतं रानोमाळ. पूर्वजांचे पूर्वानुभव ठेवावे लागतात पाठीशी. झाडं, फुलं, फळं, वेली, फांदीशी करावा लागतो संवाद. मग कधीच बिघडत नाही महागाईसारखं बजेट. शिकार कंदमुळं देतात मुक्त श्वास आणि आपणच असतो अफाट हिरव्या सृष्टीचे पालक. निसर्गासोबत जगणाऱ्या माणसांचा जगणं ज्यांचं निसर्गाशी कनेक्टेड आहे त्यांना कधी बाजारात जावं लागत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक झाड काही ना काही देत असतं. या सगळ्या निसर्गाच्या इकॉलॉजिकल सर्व्हिसेस त्यांना मिळत असतात, त्याची जाणीव त्यांना असते. पण हे ज्यावेळेस सगळं संपवलं जातं, जेव्हा इंडस्ट्रियलायझेशन होतं, त्यावेळेस त्यांच्यासमोर काहीच ऑप्शन उरत नाही. सरकार तुमच्या साहेब लोकांना दिलाच नाही एखाद्या महिन्याचा पगार तर किती होतील आक्रोश आंदोलनं. इथे घामाची मेहनत दर साल करपली जाते पाण्याखाली, तरी कुणीच कसे करत नाहीत आंदोलनं. कुणाच्या भिंती जागेवरच कोसळतात तरी का फोडत नाहीत कुणी हंबरडा. हिरव्या रानात कुडकुडणारा देह पुन्हा महिनाभर उभी करतो जिंदगाणी. दुखण्याला मलमपट्टी करणारे कुणीच कसे गवसत नाहीत. दंडकारण्य म्हणून ज्याचा उल्लेख आहे रामायणात, अशा जंगलातलं दंडकारुण्य लिहिलंय. आपण सगळ्यांनी ते वाचायला हवं. ते आपल्या काळजाला भिडेल आणि तेव्हा आपण माणूस म्हणून खऱ्या अर्थानं